तन्मय, तन्मय दार उघड. तन्मय, तन्मय, आरोही, तन्मय, तन्मय. आरोही, काय झालं? काही नाही झालंय. तू शांतपणे झोप. बहुतेक नंदिनी आलीये बाहेर. तिला काय हवं ते बघते. हा, झोप तू, झोप. काय झालंय नंदिनी? मला खूप भीती वाटते आरोही. मला खूप भीती वाटते. काय झालंय काय पण? हा नंदिनी, अगं बोलशील का? माझ्या रूम मध्ये कोणीतरी आहे. खरंच, मी खरं सांगते. तो माणूस आहे. तिथे एक माणूस आहे. त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला होता. काय? मी खरं सांगते. तो बघ, हे बघ इकडे. ती बघ, तिकडे त्या सावली दिसते तुला? तो आहे तिकडे आरोही. मी पाहिलं त्याला. तो मला खूप भीती वाटते. नाही मला तिकडे नको, एकटीला सोड. मी हे बघ, काही नाहीये तिकडे. तिथे कोणीही नाहीये. तुला भास झाला असेल किंवा एखादं वाईट स्वप्न पडलं असेल. नंदिनी, शांत हो. स्वप्न नाही आरोही. मी खरं सांगते, मी पाहिलं त्याला. नंदिनी, ऐक. तू शांत हो. मी तुला रूम पर्यंत सोडायला येते. नाही, तू नको जाऊ तिथे. तिथे तू पण नको जाऊ. आपण कोणी नको जाऊया तिथे. तो आपल्याला सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न करेल. मी सांगते, मी एकटी नाही राहू शकत. मी इथे झोपते आज. प्लीज मला इथे राहू द्या. मला खूप भीती वाटते. मी नाही जाणार तिकडे. प्लीज, मला खूप भीती वाटते. आता मला हे बोलू नकोस की रात्रभर हिला इथेच झोपू द्यायचं. तन्मय, नंदिनी, शांत हो. काही नाही. हे झोप आता तू. मी आहे ना तुझ्यासोबत. काही होणार नाही. झोप शांतपणे. आरोही, प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको. आहे मी इथेच आहे. काही होणार नाही. झोप शांतपणे. हे तन्मय, अरे इथे का झोपलायस? ऑफिसला जायचं ना तुला? हा? पण काय झालं? असा इथे का झोपलास तू? आरोहीशी काही वाद झाला का तुझा? नाही काही तसं काही नाही.
नंदिनीमुळे मला इथे झोपावं लागलं. काय म्हणजे काय झालं काय? त्या नंदिनीला रात्री भीती वाटत होती. काय तर म्हणे तिच्या खोलीत कोणतरी आहे जो तिचा जीव घेऊ शकतो. मग काय ती नाटकी नंदिनी आमच्या खोलीत आमच्या बेडवर आणि आरोहीच्या सांगण्यावरून मी इथे. अरे हे काय चाललंय काय सगळं? मला त्या आरोहीचं खरंच काही कळत नाही. एरवी एवढी समजूतदार मुलगी, कर्तबगार, कणखर, ह्याच बाबतीत एवढी हळवी कशी होते ती? म्हणजे माणसाने चांगुलपणा दाखवावा, पण तो कुणाच्या बाबतीत याचं काहीतरी भान हवं ना. आई तुझं म्हणणं बरोबर आहे, पण या आरोहीला कोण सांगणार? मी तर सांगून सांगून दमलो. चांगुलपणा ही आरोहीची दुखरी नसे आणि नंदिनीने बरोबर तीच पकडली. आरोही जोपर्यंत नंदिनीच्या बाबतीत हा हळवेपणा सोडत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालणार. पण किती दिवस चालणार आहे? कशी वागते ती नंदिनी? डोक्यावर मिऱ्या वाटते आरोहीच्या. आणखीन काय काय करावं लागणार आहे तिच्यामुळे आरोहीला? यावर एकच उपाय, नंदिनीचं नाटक उघडकीला आणायचं. तोपर्यंत आपण सुखाने नाही जगू शकत. रोज काही ना काहीतरी शोधून काढणार ती आपल्याला छळायला. मला तर काहीच सुचत नाही रे. आणि कधी कधी वाटतं की ही माझीच चूक आहे, माझ्यामुळेच घडलं हे. कारण मी नंदिनीची फारशी चौकशी न करता तिच्यावर विश्वास ठेवला. माझं तिच्या हुशारीचं कौतुक केलं, तिला डोक्यावरच बसवायला निघाले होते. झाली ना आता डोईजड सगळ्यांना. तिने कधी आपल्या डोळ्यात धूळ फेकली कळलं सुद्धा नाही. माझी चूक झाली तन्मय, मला माफ कर. आई अगं असं का बोलतेस? तूच काय, त्या नंदिनीला ओळखायला मीही चुकलोय. या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय तो आरोहीला. फक्त तिला एकटीलाच नाही, आपल्या सगळ्यांनाच. तन्मय, अरे तू एक कर ना. तू ना सरळ आरोहीला घेऊन 2-4 दिवस कुठेतरी बाहेरगावी निघून जा. ते शक्य नाही आहे. ऑफिस मधून 1 दिवस सुट्टी जरी घेतली ना मी, तरी महिन्यातले 4 रविवार भरून काढावे लागतील. अरे तू तुझ्या सरांशी बोलून घे ना. काय फायदा नाहीये, मी कॉन्ट्रॅक्टच तसं केलं. मग दुसरा काही पर्याय नाही का? सध्या तरी काहीच. जाऊ दे, मी आवडतो ऑफिसला निघायचं. आज दिवसभरात त्या नंदिनीने काही घोळ नाही घातला म्हणजे मिळवलं. नाहीतर ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून काही ना काहीतरी नाटकं चालूच आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू कोर्टात निघाली आहेस का? हो ग, एका केसचं हिअरिंग आहे ना, आज मला गेलंच पाहिजे. आरोही, मी म्हंटल काय झालं? अशी का बघतेस? काही नाही. तुला इतकं फ्रेश बघून मलाच खूप बरं वाटतंय नंदिनी. नाही म्हणजे काल माझ्या रूम मध्ये घाबरून आलेली नंदिनी हीच का ती, असा विचार करत होते. हो, हीच ती. कारण काल मला एवढी शांत झोप लागली ना, त्यामुळे मला आज खूप फ्रेश वाटतंय. मला काय वाटतं माहितीये, किती तास आपण झोपलो त्यापेक्षा किती शांतपणे झोपलो यावर पुढचा दिवस अवलंबून असतो. एसी बेसी काय सगळं ठीक आहे, पण आपल्या मायेच्या माणसांची ऊब सगळ्यात जास्ती महत्वाची, हो की नाही? बरं नंदिनी, आता अजून बरं वाटावं असं तुला वाटत असेल तर हा मस्त गरम गरम नाश्ता करू. तू केलास म्हटल्यावर नक्की करणार. अमेझिंग.
बरं ऐक ना, एक छोटीशी रिक्वेस्ट होती, नाही म्हणू नको. बोल ना, काय झालं? आय थिंक तन्मय पण ऑफिसला जायला निघाला असेल ना. हो, मग त्यांनी मला ड्रॉप केलं तर चालेल प्लीज. येताना मी माझी गाडी ड्रायव्हर बोलवून घेईन तिकडे आणि माझी येईन. अरे नो प्रॉब्लेम, इट्स ओके. तुझ्या गप्प बसण्यावरून तुझं उत्तर कळलं मला, पण इट्स फाईन. रिक्षा, बस, टॅक्सी, ट्रेन काहीतरी नक्की मिळेल आणि मी जाऊ शकते. फार फार तर काय होईल, थोडासा त्रास होईल आणि कदाचित थोडी उशिरा पोहोचीन, पण ठीक आहे, इतकं काही नाही. नंदिनी अगं नाही, मी नाही म्हणत नाहीये तुला. फक्त मला तन्मयला विचारावं लागेल. तुला विचारावं लागेल? तू एखादी गोष्ट हक्काने त्याला सांगितलीस आणि त्यांनी ती नाही केली, असं होऊ शकतं का? आधीच तन्मयची काल रात्री झोपमोड झालीये, त्यात आता मी त्याला हे सांगितलं तर त्याची अजूनच चिडचिड होईल. मी न सांगता सुद्धा तन्मय इतर वेळी कोणालाही मदत करेल, पण नंदिनीच्या बाबतीत त्याच्या डोक्यात जो राग आहे त्यामुळे तो यावर कसा रिॲक्ट होईल काहीच कल्पना नाही. नंदिनी मी तन्मयला सांगते. तोपर्यंत तू आवरून घे तुझं. थँक्यू. आरोही, 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 ही कुठे गेली आता? आरोही, नंदिनीला नाश्ता द्यायला गेली अशी. अरे वा, माझ्या मनातलं अगदी अचूक ओळखलंस तू. हसण्यावारी नेऊ नकोस हे सगळं. मला हे समजतच नाहीये की तू त्या नंदिनीचे एवढे लाड का करतेस. ऐक ना तन्मय, तुला ऑफिसला जायचंय की नाही? दिवसाची सुरुवातच अशी चिडचिड करून नको रे करूस. मग कामात लक्ष नाही लागणार तुझं. प्लीज प्लीज शांत हो. ठीक आहे. बरं, डबा कुठे आहे? भरलाय की नाही? अरे असं काय करतोस? हा घे तुझा डबा. सॉरी, लक्षच नाही दिलं. बरं चल निघू. तन्मय, हं? 5 मिनिट आहेत का तुझ्याकडे? तू म्हणशील तर अख्खा दिवस आहे. बरं बोल, काय काम आहे? कुठे सोडायचं आहे का? मला नाही, नंदिनीला कोर्टात जायचंय. तिला ड्रॉप करायचंय. का? तिचं तिला जाता येत नाही का? तिने तिच्या अपेक्षांची एक भली मोठी लिस्ट तुला दिली आहे. सकाळचा नाश्ता तू करायचा, कोर्टात तू सोडायचं, संध्याकाळी घेऊन यायचं, रात्रीचं जेवणही तूच बनवायचं आणि औषधही तूच द्यायची. असं एक भला मोठा चार्ट बनवला असेल है ना? असं काही नाहीये. मग कसं आहे आरोही, दिवस रात्र ह्या घरात नंदिनी नंदिनीचा जप चालू असतो. आता तू ना फक्त तिची पूजा करायची बाकी ठेवलीस. तन्मय, आरोही प्लीज, नंदिनी शिवाय आपल्या आयुष्यात खूप गोष्टी आहेत. हे सारखं सारखं नंदिनी नंदिनी नको ना. तन्मय, शांत होणार आहे प्लीज. माझ्यासाठी एवढंही नाही करणार तू. आरोही, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, पण त्या नंदिनीसाठी नाही. तन्मय, अरे तिने सहज विचारलं मला. आता
आपली कोणाला तरी मदत होत असेल तर काय हरकत आहे ना. त्याला सांग मी बाहेर वाट बघतो. सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला ना. चल निघूया पटकन. बरं झाला ही नंदिनी बाहेर गेली, ते आपल्याला तिच्या खोलीची झडती तरी घेता येईल. पण मला ना शंकाच वाटते. तिनं जाम डॅम्बिस बाई आहे. तिने पुरावे असे उघड्यावर ठेवले असतील का? आता तू आल्या आल्या नाट नको ना लावू. मग तन्वी तू इकडे बघ, तू कपाटामध्ये चेक कर, मी तिकडे बघतो. काय भेटला काय? तुला काय भेटला? नाही, शोधतोच आहे. बघ बघ, नाही इथे. अजून एकदा बघ. अरे त्या फायली कसल्या आहेत? हे काय आहे बघ ग जरा. हे नुसते कागद आहेत काहीतरी. काय नाही ना, जाऊ दे, ठेव तिकडे. पण काही सापडलंच नाही अजून. परत उलटा बोलला. ये कानाखाली खेचीन ना अशी. असंच जर तुला निगेटिव्ह बोलायचं असेल ना तर जा बाहेर जाऊन उभा राहा. आम्ही दोघं इकडे शोधाशोध करतो. जा. नाही नाही नाही, मी आता काही बोलणार आहे. मी शांतपणे शोधतो. हा चल, कामाला लागा चल. काय काय चाललंय का तुमचं? तुम्ही तिघं नंदिनीच्या खोलीत काय करताय? नंदिनीच्या विरोधामध्ये काय पुरावा भेटतोय काय ते बघत होतो. का? का म्हणजे काय? ती नंदिनी आहे ना, ती एक नंबरची बोगस बाई आहे याची गॅरंटी आहे आम्हाला. आणि तुला हे आम्ही पटवून देऊ पुराव्यासकट. पण काही सापडतच नाही अजून. कसा सापडणार? लुटेरे, ठग आणि चोर याच्यामध्ये वावरणारी बाई आहे ती. ती स्वतःच्या विरोधात थोडीच काय पुरावा सोडून जाणार आहे. आनंदा, अरे मुळात कोणाच्या तरी गैरहजेरीत त्यांच्या खोलीची अशी झडती घेणं कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? नाही ना, हा हे तुझं म्हणणं बरोबर आहे.
पण काय काय नियमांना ना अपवाद असतात. हे नियम आहे ना ते चांगल्या माणसांसाठी आहे. चोराला पकडायचा असेल ना तर चोराच्या मार्गावरनच जावा लागतो. आरोही, तुला कळत का नाहीये? ती नाटक करतीये, फसवतीये ती तुला. असं तुम्हाला वाटतंय? अरू अगं असा किती विश्वास दाखवणार आहेस त्या खोट्या नंदिनीवर? आनंद, आता बास झालं ना, पुरे झालं हे सगळं. तुम्ही तिघांनी हे आता जे काही केलंय ना ते अजिबात पटलेलं नाहीये मला. नाम्या, काम आहेत की नाही? चला आपण सगळ्यांनीच बाहेर जाऊया. चला. ठीक आहे, आता तू सांगतेस म्हणून आम्ही जातो. पण एक ना एक दिवस या नंदिनीचा खोटेपणा तुझ्या समोर आम्ही उघडा पाडूच. बघत तू असा सोडणार नाही तिला. हा